Supabase example for aggregate query with simple example for school students for marks of 5 subjects in 3 different class tests. म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्याचे 5 सब्जेक्टचे मार्क 3 वेगवेगळ्या क्लास टेस्टचे. म्हणजे आपण काय बघणार आहोत, हा टेबल बघा, हा टेबलमध्ये रोल नंबर दिलेला आहे, तर नाव आहे टेस्ट, म्हणजे अमित नावाच्या मुलानं टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 मध्ये इंग्लिश, मॅथ, सायन्स, सोशल सायन्स, कॉम्प्युटरमध्ये किती मार्क घेतले. बरोबर आहे. किती सब्जेक्ट आहेत, इंग्लिश, मॅथ, सायन्स, सोशल सायन्स, कॉम्प्युटर, 5 सब्जेक्ट आहेत. बरोबर आहे. अमित नावाच्या मुलानं पहिल्या टेस्टमध्ये मार्क किती पडले, 100 पैकी दिलेला आहे. बरोबर आहे. दुसरी टेस्ट कंडक्ट केली, त्याचे मार्क दिले. बरोबर आहे. तिसरी टेस्ट कंडक्ट केली, त्याचे मार्क. बरोबर आहे. असे समजा क्लासमध्ये 100 मुलं आहेत, तर किती रेकॉर्ड होतील, 100 गुणिले 3 300. इथे किती मुलं आहेत, अमित, नेहा, राहुल, 3 मुलं, 3 टेस्ट, 3 त्रिक 9 रेकॉर्ड. बरोबर आहे. हे बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा. सोपं आहे. टेबल समजला. आता आपल्याला हे काय करायचे, तयार करायचे. काय करायचं, supabase.com वेबसाईटवर जायचं. स्टेप नंबर 1 काय करायचं, वेबसाईट ओपन जायचं आणि लॉग इन विथ जीमेल करायचे. म्हणजे तुमचं अकाउंट काय पाहिजे, जीमेलचं लॉग इन पाहिजे. जीमेलचं लॉग इन ओपन करा. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर इथं येतं तुम्हाला असा मस्त इंटरफेस. इथं जायचं, क्लिक ऑन न्यू प्रोजेक्ट. काय करायचं, न्यू प्रोजेक्ट. म्हणजे इथं गेलं ब्राउझर, हे ब्राउझर आहे, हे वेब ब्राउझर आहे. दिसतंय, हे काय वेब ब्राउझर आहे. कोणता आहे वेब ब्राउझर, हा गुगल क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे. ठीक आहे. आता मी कोणतंही ब्राउझर ओपन केलं, तिथं लिहायचं supabase.com किंवा गुगलवर जा, supabase.com लिहायचं, मग लॉग इन करायचं. मग असं भेटतं. मग इथं बघा, ऑर्गनायझेशन, प्रोजेक्टचं नाव काय बाबा, आपल्याला समजा आपल्याला डेमो, ओके, DBMS क्लास, ओके, MDM DYIT. बरोबर आहे. काय करायचं आपल्याला, मार्क्स. ठीक आहे. आणि डेटाबेसचा पासवर्ड काय तर पासवर्ड देऊन टाका आता टेम्पररी. ठीक आहे. डेटाबेस युजर नेम, पासवर्ड. चला पुढे काय, एशिया पॅसिफिक, म्हणजे कुठं आहे, इंडियामध्ये कुठं आहे, युरोपमध्ये, हे सर्व म्हणजे बाय डिफॉल्ट इंडिया घ्यायचं. क्रिएट न्यू प्रोजेक्ट, नवीन प्रोजेक्ट हा तयार झालेला आहे. ठीक आहे. बढिया, कॉंग्रॅच्युलेशन्स, पहिलं काम झालं. काय आता इथं बघा, लेफ्ट साईडला बघा, लेफ्ट साईडला इकडे बघा काय दिलं, टेबल एडिटर, SQL एडिटर, डेटाबेस, ऑथेंटिकेशन, स्टोरेज. आपलं काही बघायचं नाही मित्रांनो, फक्त काय बघायचं आहे, काय बघायचं, SQL एडिटर क्लिक करायचं. समजलं, सोपं आहे, सोपं आहे. चला आता आपण येऊया चार्ट GPT मध्ये जाऊया. आणि इथे सांगितले काय म्हणले बाबा, हे बघा सुरुवातीला सांगितलेलं आहे. आता आपण जाऊया. आता बघा SQL केलं, क्रिएट टेबल SQL. आता बघा ॲग्रिगेट फंक्शन मध्ये 5 फंक्शन, किती फंक्शन आहे मित्रांनो, 5. सम, ॲव्हरेज, मॅक्स, मीन, काउंट. सम म्हणजे सम ऑफ ऑल स्टुडंट्स मार्क, ॲव्हरेज ऑफ द स्टुडंट्स, मॅक्सिमम मार्क, मिनिमम मार्क आणि काउंट नंबर ऑफ रेकॉर्ड. सोपं आहे. आता हे जे SQL आहे त्याला राईट साईडला दिसतंय, कॉपीवर क्लिक करा. कॉपी झाली, राईट साईड बघा असं टेक झाली. अगोदर कसं होतं, हे टेक झाली म्हणजे कॉपी झालं. इथं यायचं आहे आणि इथं SQL विंडोमध्ये काय केलं आपण मित्रांनो, इथं आलो, SQL एडिटर क्लिक केलं आणि क्लिक करायचं, इथं यायचं आणि सरळ Ctrl+Shift+V टू जनरेट द क्वेरी और स्टार्ट टायपिंग. Ctrl+V करूया किंवा राईट साईड करून पेस्ट करा. सोपं आहे. आणि इथं रन दिसतंय, रन, क्लिक ऑन रन, रन विदाउट. चला
आता रन होत आहे. आता काय झालं बघा मित्रांनो, अरे वा अभिनंदन, टेबल तयार झालेला आहे. काय तयार झाला? सक्सेस. टेबल तयार झाला. पण काय टेबल मध्ये काहीही नाहीये सध्या, टेबल रिकामा आहे. बरोबर आहे. तर पुढे आपल्या बघा, आपल्याला काय करायचं समजून घ्या. आपल्याला हे रेकॉर्ड टाकायचे. काय करायचे? आता काय करायचं बघा, याच्यासाठी हा रेकॉर्ड आहे. इन्सर्ट इंटू स्टुडंट मार्क्स व्हॅल्यू. स्टुडंट मार्क काय बघा, आता नीट लक्ष द्या. टेबलचं नाव काय? क्रिएट टेबल. काय माय? स्टुडंटचं मार्क्स. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, सॉरी ओपनिंग राऊंड ब्रॅकेट, क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट, सेमीकोलन. बघा ID, रोल नंबर, स्टुडंटचं नाव, क्लास टेस्ट, इंग्लिश, मॅथ, सायन्स, सोशल सायन्स, कॉम्प्युटर. हे काय आहेत? हे कॉलम आहेत. रोल नंबर, नाव, टेस्ट, इंग्लिश, मॅथ, सायन्स, सोशल सायन्स, हे काय आहेत? कॉलम. काय आहेत? कॉलम. समजलं? हे झालं पहिलं कॉलम नेम. आणि दुसरं आहे डेटा टाईप. म्हणजे काय? मॅथ हा इंटिजर आहे, सायन्सचे मार्क इंटिजर आहेत, सोशल सायन्स इंटिजर, कॉम्प्युटर इंटिजर, आणि हे कॅरेक्टर आहे. ठीक आहे. क्लास टेस्ट फर्स्ट, क्लास टेस्ट सेकंड, क्लास टेस्ट थर्ड, क्लास इंटिजर. आहे. आणि प्रायमरी की म्हणजे काय? जसं बँकेमध्ये तुम्हाला अकाउंट नंबर भेटतं, प्रायमरी की. शाळेमध्ये रोल नंबर भेटतं, प्रायमरी की. कॉलेजमध्ये रेशन नंबर भेटतं, प्रायमरी की. आधार नंबर भेटतं, प्रायमरी की. पासपोर्ट नंबर भेटतं, प्रायमरी की. म्हणजे जगामध्ये ही व्हॅल्यू जी तुम्हाला दिली आहे, आधार नंबर, इंडियामध्ये कुणाला दुसऱ्या दिलं जात नाही. ते काय आहे? प्रायमरी की. ID काय म्हणले? बिग इंट जनरेटेड ऑलवेज ॲज प्रायमरी की. ठीक आहे. टेबल तयार झालं मित्रांनो. समजलं? हे समजलं. हे झालं टेबलचं स्ट्रक्चर. हा झाला टेबल. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये टेबलचं नाव काय? स्टुडंटचे मार्क्स. इन्सर्ट इंटू स्टुडंटचे मार्क्स. इथं समजा ABC आहे. इथं काय येईल? ABC. तुम्ही इथं जे नाव देसाल तेच नाव इथं पाहिजे. सोपं आहे, अवघड आहे? सोपं. रो आहे काय आहेत? ID बाय डिफॉल्ट असतो, ऑटोमॅटिक वाढतो. रोल नंबर, नाव, स्टुडंटचं नाव, क्लास टेस्ट, इंग्लिश लोक जमत आपलं, इंग्लिश, मॅथ, सायन्स, सोशल, कॉम्प्युटर. सोपं आहे. इथं जे कॉलम दिले ते कॉलम इथे टाकले. इन्सर्ट इंटू टेबल, टेबलच्या मधले कॉलम, व्हॅल्यूज. म्हणजे काय? पहिल्या ह्याच्यामध्ये अमित आणि टाकून दे बाबा. अमितनं पहिली टेस्ट दिली, अमितनं दुसरी टेस्ट दिली, अमितनं तिसरी टेस्ट दिली. नंतर काय? नेहानं पहिली टेस्ट दिली, नेहानं दुसरी टेस्ट दिली, नेहानं तिसरी टेस्ट दिली. नंतर काय? राहुलनं पहिली टेस्ट दिली, राहुलनं दुसरी टेस्ट, राहुलनं तिसरी टेस्ट. म्हणजे काय झालं? एका झटक्यामध्ये सगळे रेकॉर्ड टाकतात. मी काय करतो बघा, मी एक रेकॉर्ड टाकून देतो, एवढंच टाकतो. बरं का? काय करतो आता? ठीक आहे, पहिलं आपण कॉपी करूया, तर काय ते एरर येते. आता परत कुठं जायचं? SQL एडिटर. कुठं जायचं? हे बघा, SQL एडिटर क्लिक केला, आलं. कंट्रोल हे पहिले उडून टाका आणि राईट क्लिक करून पेस्ट करा. पेस्ट. ठीक आहे. बहुतेक कॉपी झाले. इथं बघा, कॉपी केलं, इथं या. अरे देवा, काय झालं? कंट्रोल V. सोपं आहे. इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यू. समजलं? सोपं आहे का नाहीये? आलं नाही का? आलं ना? गुड, व्हेरी गुड. शेवटी काय? सेमीकोलन.
मध्ये काय कॉमा 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 आहे, सगळं कॉमा आहे, नीट लक्ष द्या, सगळा कॉमा आहे. ठीक आहे, तर काय करायचं, रन. वा वा, अभिनंदन, रेकॉर्ड तयार झाले. परत जा डेटाबेस मध्ये जा. कोणता डेटाबेस आपला सांगा नाव, डेटाबेस काय होतं आपल्याला, काय बघा, स्टुडंटचे मार्क होते, दिसले स्टुडंटचे मार्क, ID, रोल नंबर. काय आलं, काय झालं, काय नाही, काय समजलं, ID, रोल नंबर, स्टुडंटचे नाव, एवढं समजलं, काय समजलं. करेक्ट. ठीक आहे, तर आता आपण कुठं आहोत, स्कीमा व्हिज्युअलायझर. इथं बघा. ठीक आहे, प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू मध्ये आलो. कोणता प्रोजेक्ट होता सांगा मला आपल्याला, आपला प्रोजेक्ट हा, बरोबर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय, टेबल मध्ये आलं, टेबल एडिटर. कोणता टेबल आहे, अरे वा, आला की टेबल, ID, रोल नंबर, नेम, क्लास टेस्ट, इंग्लिश, मॅथ, सायन्स. अभिनंदन, सोपं आहे, बढिया, मजा आ रहा है, एन्जॉयिंग. बघा, पहिला आमिर, 75, 80, 70, 78, 85, बरोबर आहे का, 75, 80, 70, बरोबर आहे. नंतर अमितचं सेकंड टास्क, अमितचं थर्ड, नेहा फर्स्ट, नेहा थर्ड, राहुल. पप्पा आहे, अवघड आहे, कोड टाकून केला. आता डायरेक्ट व्हिज्युअल करायचं. इथं इन्सर्ट होता, मग इन्सर्ट रो, इन्सर्ट कॉलम मध्ये नवीन कॉलम ऍड होणार, इन्सर्ट रो करू. अरे बापरे, ID ऑटोमॅटिक जनरेट होणार, इथं छेडायची गरज नाही. रोल नंबर, स्टुडंटचं नाव काय, बालाजी शेट्टी, डॉक्टर बालाजी शेट्टी. माझं नाव आहे, हे कॅपिटल आहे, डॉक्टर बालाजी. ठीक आहे, लास्ट टेस्ट मध्ये किती मार्क होते बाबा, 78, इंग्लिश मध्ये 88, मॅथ मध्ये 99, सायन्स मध्ये 98, सोशल रिसर्च कॉम्प्युटर मध्ये 88. सेव झाले का बघा. अरे वा वा वा, आलं की डॉक्टर बालाजी आलं. आता हे सिलेक्ट करा आणि डिलीट रो, डिलीट. अरे वा, डिलीट झालं. म्हणजे काय काय शिकलो आपण, क्रूड, काय म्हणतात, क्रूड, काय म्हणतात, क्रूड म्हणावर, CRUD. C म्हणजे क्रिएटेबल अँड रेकॉर्ड. नंतर काय, रीड केला आपण, रीड डेटा फ्रॉम टेबल. अपडेट म्हणजे व्हॅल्यू चेंज करा, आणि डिलीट म्हणजे डिलीट करा. तर काय काय शिकलो आपण बघा. क्रिएट केलं का आपण, यस केलं ना, यस केलं. पुढे काय केलं सांगा आपण, डिलीट केलं का, केलं. रीड केलं का, सिलेक्ट करणं म्हणजे रीड करणं, सगळं रीड करणं. आता राहिलं अपडेट करूया. ठीक आहे, इथं येऊया आणि ह्याच्यामध्ये जे आहे आपल्याला, हे बघा, सोपं आहे. वा वा वा, लय भारी. डबल क्लिक करायचं, 68 च्या ऐवजी 98 झाला अपडेट. अभिनंदन. दिस इज द पॉवर ऑफ सुपरबेस. समजलं नाही, समजलं. आता आपण काय शिकलो, आपण क्रिएट डेटा, क्रिएट टेबल. आता पुढच्या मध्ये काय शिकलो आपण, आता SQL क्वेरी. कोणत्या होत्या SQL क्वेरी सांगा मला मित्रांनो. SQL क्वेरी मध्ये काय होतं बाबा, काय होतं बाबा, करेक्ट. आता पुढच्या मध्ये काय शिकू आपण, पुढच्या याच्यामध्ये सम, ॲव्हरेज, मीन, मॅक्स, काउंट. काय शिकणार आपण आता, सम, ॲव्हरेज, मीन, मॅक्स, काउंट. हे आपण काय करायचं आता पुढच्या याच्यामध्ये शिकू आपण. समजलं.